It's a big encounter. It's a big encounter. ट्रॉफी साठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता एक मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. तुकाराम स्मृती निगडेला फाइट करेल टीम प्रेम अँड श्रेष 11 अंजनी कुमार वढाव. चालू सीझन मधील पहिली ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाईल? अर्थातच वढाव की मग निगडेला, हे डिसाइड करणारा हा सामना आहे. दोन्ही संघांना आमची विनंती असेल आपला 12th मॅन चला पाठवा लवकर. वढाव टीम, वढावचा एक खेळाडू आणि सोबत निगडे. चला निगडेचा एक खेळाडू 12th मॅन कौस्तुभ म्हात्रे एक खेळाडू पाठवा आपण. योगेश म्हात्रे एका खेळाडूला आपण पाठवायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल. 2 षटक तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा अंतिम षटकासाठी तुम्हाला पेनल्टी असेल, हे लक्षात ठेवा. टॉस जिंकलाय. तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. टॉस जरूर जिंकलाय. तुकाराम स्मृती निगडे संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलाय. इव्हनिंग सेशन मध्ये खरं तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण जरूर निवडले. भरपूर मोठं आव्हान असेल कौस्तुभ या गोलंदाजाचं मोठं आव्हान, परंतु कौस्तुभच्या अगेन्स्ट प्रत्युत्तर द्यावं लागेल रोहन म्हात्रेला. 3 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि या पॉवर प्लेच्या षटकासाठी स्वतः कर्णधार कौस्तुभ म्हात्रेला आपण पाहतोय आणि संपूर्ण जिम्मेदारी या मॅचची या टीमची अर्थातच रोहन म्हात्रे. प्रेम अँड श्रेष 11 अंजनी कुमार वढाव टीम कडून ऍज अ ओपनर बॅट्समन एका बाजूला रोहन, दुसऱ्या बाजूला कुणाल म्हात्रे जोडी आपण पाहतोय. इट्स अ बिग एन्काउंटर. सीझन 2025-26 मधील हा सामना जरूर आपण पाहतोय. निगडेचा 12th मॅन पाठवायचा पहा, आम्ही फार विनंती करू. चला घाई करा मित्रा. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 1 2 3 लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात पॉवर प्लेच्या षटकासाठी कौस्तुभ म्हात्रे. पहिलाच बॉल. इट्स अ नो बॉल. फ्रंट फूट नो बॉल कदाचित. आज खरं तर आमचे सर्व लाडके आयोजक इकडे आलेले आहेत आणि त्या सर्वांचा आपण या ठिकाणी मोस्ट वेलकम करूया. डोलवी म्हटलं की JSW ही कंपनी. चला मॅच ऑन करा. आपण पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो डाऊट. चला आपण कोणत्या बाजूने गोलंदाजी करताय हे अंपायरला सांगणं अपेक्षित असेल. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये काही एक नियम आहेत. पहा ह्या मॅच मध्ये तुम्हाला कंपल्सरी रनआउट करायचा आहे. हे देखील नियम तुम्हाला मी सांगतोय. कीपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेल्यानंतर डॉट बॉल नाहीये, तुम्हाला रनआउट करायचा आहे. हे देखील आपण लक्षात ठेवा. कौस्तुभ म्हात्रे आपटलाय.
त्याला सरळ उडवलाय, चेंडू चाललाय दन 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 करत, इट्स आउट ऑफ द पार्क, वन बाउन्स घेत सीमा पार, चौकार. आज सिद्ध करावं लागेल रोहनला. कौस्तुभच्या अगेन्स्ट लोहा लोहो को काटता है असं खरं तर म्हण आहे. आणि आज हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकासमोर तुम्हाला पाहायला मिळतील. आज वढाव नव्हे तर संपूर्ण वाशी विभाग, संपूर्ण खारेपाट विभाग हा सामना पाहत असेल. ज्या अर्थी आम्ही या स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हणालो की हमरापूर विभागातून एक संघ अर्थातच वीर हनुमान तांबडशेत सुपर 4 मध्ये क्वालिफाय, जिते विभागातून स्टार वलक संघ सुपर 4 मध्ये नव्हे तर सेमी मध्ये त्यांनी विजय मिळवला. सरळ थेट फायनल मध्ये त्यांचा प्रवेश आपण पाहिला. आणि पनवेल तालुक्यातून साई हा संघ आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जो कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. खारेपाट विभागातून एखादा संघ क्वालिफाय होईल का, की मग कासू विभागातून एक संघ येईल. टेनिस बॉल क्रिकेट फक्त गावापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. विभाग नव्हे तर तालुका, तालुका नव्हे तर जिल्हा, अशा प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला हल्ली पाहायला मिळत आहेत. आणि तो संघर्ष, बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जरूर पाहताय. नेक्स्ट बॉल कौस्तुभच्या समोर रोहन म्हात्रे, इट्स अ बिग बॅटल. आणखीन याही वेळेस क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, एक टप्पा घेत बॅक टू बॅक, चेंडू मात्र चाललाय सीमा पार, याही वेळेस चौकार. 3 षटकांचा हा सामना. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत. आधी सिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. इंस्टाग्राम वरती अनेक रील्स आपण पाहतोय, अनेक नवोदित खरं तर जे रील्स बनवत आहेत, युट्यूबर्स आहेत, त्यांना आपण पाहतो. आधी त्यांच्यावरती टीका होतात, परंतु त्याच रील्सला आपण लाईक करतो. याही वेळेस क्या बात है, इट्स आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय मैदानाच्या बाहेर. ब्रँडेड रोहन म्हात्रेचा अंजनी कुमार वढाव संघासाठी हा षटकार. क्या बात है, संपूर्ण जिम्मेदारी, जबाबदारी, ज्याप्रमाणे कुटुंबाचा प्रमुख असो त्याप्रमाणे मी तर म्हणेल ऍज अ कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, न्यू जर्सी, न्यू टीम. आणि ती जिम्मेदारी, तो सेलिब्रेशन दुसऱ्या फेरीमध्ये रौनकच्या चौकारावरती आपण पाहिला. आणि आज मात्र जरूर आपण पाहतोय रोहन म्हात्रे बॅक टू बॅक चौकारानंतर कौस्तुभच्या अगेन्स्ट आलेला मॅसिव्ह सिक्सर. क्या बात है, व्हाट अ फॅन्टास्टिक बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. मॅसिव्ह 6, मॉन्स्टर, इट्स आउट ऑफ द पार्क. देखनी फलंदाजी. हा खेळाडू आहे ना, भरपूर मी तर म्हणेल ज्याप्रमाणे विटेला पक्की होण्यासाठी तिला भट्टीतून जावं लागतं ना, हा खेळाडू जाम भट्टीतून जाऊन आलाय. ज्याच्याकडे तो अनुभव आहे, ती क्वालिटी आहे, ती क्लिअरिटी आहे, थॉट्स. जेव्हा एखादा संघ बदलताना खेळाडूला आलेली जिम्मेदारी आज आपण पाहतोय. क्या बात है, 2 षटकार. जो खेळाडू विराट कोहलीला नेट मध्ये प्रॅक्टिस करतोय त्याच्या अगेन्स्ट आज बरसलाय रोहन म्हात्रे. चांगला फटका आहे गॅप मध्ये, अलाउंड द कार्पेट. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल.
इट्स अ गुड न्यूज. गावदेवी सोनखार संघ जोहेच्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झाले. रोख रक्कम 50,000 पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. परंतु इकडे लढाई कौस्तुभच्या अगेन्स्ट एवढं सोपं होणार नाहीये. चला पाणी घेऊन जा. वडावचा एखादा प्रतिनिधी किंवा आमचे कोणी प्रतिनिधी गेले तरी चालतील, हरकत नाहीये. चला जायचं आहे कोणतरी. राजेश आपण जा लवकर. आपल्या खेळाडूला जर का दुखापत झाली असेल प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22. बारी बारी सबकी बारी. कभी तेरी तो कभी मेरी. पण कोणत्याही टीमला कोणत्याही संघाला तुम्ही कमजोर समजू नका, कारण की तोच संघ कधी ना कधी असा चमत्कार करतो की प्रेक्षक देखील हैराण होत असतात. जितवाय जिते टीम देखील नारपोलीच्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाले. क्या बात आहे. आज भरपूर साऱ्या गुड न्यूज. खर तर जिथे टीम कडनं आम्हाला देखील अपेक्षा होतील ऍज इट इज ते तिकडे गेलेत नारपोलीला. परंतु सोनखार संघ देखील जोहेच्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झाले आहेत. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि इकडे देखील सुपर 4 साठी ही लढाई. अंजनी कुमार वढाव त्यांच्या अगेन्स्ट एक मोठा संघ कौस्तुभ म्हात्रेला फाइट करत असताना क्या बात आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी दीपक पाटील जिते यांच्याकडून रोहनसाठी हे 300 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. रूपमचा हा चेंडू ते सरळ हातावरती लागले. चला पुन्हा एकदा जा आपण. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये रन्स कौस्तुभ म्हात्रेच्या अगेन्स्ट 22 आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती रूपमच्या काहीशी इंजरी जरूर पाहायला मिळाली, परंतु ओके असं पण म्हणूया. रोहन म्हात्रे हो खराब चेंडू होता. अंजनी कुमार वडावच्या पॅव्हलिन मध्ये पाठवलाय आणि कदाचित मेसेज दिला असेल की जोपर्यंत मी इकडे लढतोय तोपर्यंत हा सामना जरूर
जिंकण्याची ताकद वडाव टीम मध्ये आहे. मागच्या 2 मॅच मध्ये रोहन शांत होता, परंतु ह्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई, विजय आवश्यक आहे. टॉस गमावला इव्हनिंग सेशन मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर आपण पाहतोय रोहन म्हात्रेला सलगच्या 3 षटकारांसाठी दीपक पाटील यांच्याकडून 333 रुपयांचा कॅश प्राइज. चांगला फटका अलाउंड कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगल कंप्लीट. रन्स मिळाली 1. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी जरूर असेल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला रोहन म्हात्रे. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. कदाचित या स्पर्धेमधील सर्वाधिक बेस्ट जे आपण इनिंग पाहिले आज रोहन म्हात्रे बरसला. गोलंदाजांचा समाचार घेत असताना खर तर त्याला आपण पाहतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संपूर्ण खारेपाट विभागाचं लक्ष या स्पर्धेवरती. दुसऱ्या षटकासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पेन नगरपालिका एंड कडून रूपम. चांगला फटका आहे. फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक असेल तिकडे. आउटफील्ड कमालीची फास्ट. टाळ्यांचा कडकडाट. याही वेळेस चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. कौतुक आपण करूया प्रेम आणि श्रेयश यांचं. खरं तर ज्यांनी या टीमला स्पॉन्सर्स केलंय. पहिली स्पर्धा. अंजनी कुमार वडाव टीम वरती भरोसा खरं तर ज्यांनी दाखवलाय. सन्माननीय श्रेयश म्हात्रे. प्रेम 11. अंजनी कुमार वडाव. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. 3 33 धावा. बोल ना. घेतला ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी. चांगला चेंडू होता. डॉट बॉल आलाय. वालवंटात पाणी सापडावं अशी परिस्थिती खरं तर आपण ह्या मॅच मध्ये ह्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 5 चेंडूंची सांगता झाले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 33. 3 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 22. या ओव्हरचा जर का आपण विचार केला 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल 11 अशा एकूण 33 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. सुपर 4. सुपर 4 मध्ये कोण क्वालिफाय होणार. फटका चांगला आहे समोरला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केले. सेकंड साठी कॉल असेल. स्ट्राइक सोडलाय परंतु 2 देखील मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कमालीची कॉलिंग. 2 रन्स आल्यात. रन्स मिळतील 2. पाणी घेऊन जायचं आहे. चला 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही गडी न गमावता धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इव्हनिंग सेशन मध्ये 3 ओव्हरच्या मॅच मध्ये की जिकडे 14 चेस झाल्या नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये 2 ओव्हर मध्ये 35 स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. चला घाई करायची आहे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच आय थिंक विनर अगेन्स्ट साई. सो साई संघाला आमची विनंती असेल, आमच्या आयोजकांना विनंती असेल, साई संघाला आपण जरूर कॉल करायचा आहे. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. आज बरेचसे मेसेज येतील. वाशी विभाग क्रिकेट संघटनेच्या ऑफिशियली मेसेज जो ग्रुप आहे, परंतु योगेश म्हात्रे यांनी पाहिलेलं स्वप्न, अंजनी कुमार वडाव संघाने पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना पाहायला मिळतात. या सीझनची सुरुवात बरेचसे पाठीराखे. खरं तर उजव्या हाताला जो रोड रोलर आहे ना तिकडून काही प्रेक्षक उठलेच नाहीयेत. सलगच्या 3 षटकारांसाठी दीपक पाटील जिते यांच्याकडून 333 रुपयांचं कॅश प्राइज रोहनसाठी असेल. गाड घेत असताना
रोहन बडे मैच का बड़ा खिलाडी, मोठ्या मॅच मध्ये मोठ्या सामन्यांमध्ये कशा प्रकारचा खेळ करायचा रोहनला अगदी ठाऊक आहे आणि तशा प्रकारचं प्रदर्शन आज जल्लोष कुठे असेल निगडे की मग वढाव. अंतिम षटकासाठी योगेश, खराब चेंडू होता, पूलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 36 लॉस ऑफ 0 विकेट्स. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं सत्र, ऐतिहासिक क्रीडांगण, ऐतिहासिक स्पर्धा. आमच्या लाडक्या आयोजकांचं कौतुक करावंच लागेल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी कित्येक वर्ष पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान सन्मान धैर्येश्वर डोलवी. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहिले. क्या बात है, फ्लिक, कलाइयों का उपयोग असंच काहीसं म्हणावं लागेल. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन कक्षामध्ये सलामी देण्यासाठी सीमा पार षटकार. नॉन स्ट्राईकला रोहन आहे. कुणाला कदाचित म्हणाला असेल माझ्या रन्स कमी आहेत की काय, मला देखील माझा स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. पॅडवर आदललाय, फिरून केल्याचा प्रयत्न, सिंगल जरूर मिळेल, निराश आहे. जर्सी नंबर 45 सिंगल रन्स लेग बायच्या स्वरूपाने स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 43. चला घाई करा, घाई करायची आहे, फार वेळ घेऊ नका. कौस्तुभ प्लीज. अद्याप ही 3 सामने पेंडिंग आहेत. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी योगेश ऑन स्ट्राईकला असेल. रोहन म्हात्रे लॉफ करण्याचा प्रयत्न, डाऊन पोझिशन मध्ये धीम्या गतीने फेकला, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला, परंतु कौस्तुभच्या अगेन्स्ट केलेली बॅटिंग. पहिला नो बॉल होता, तदनंतर पुढच्या चेंडूवरती चौकार, मग चौकार, षटकार, षटकार, आतिषबाजी. अक्षरशः बरसला रोहन. हो, बैठक गॅप मध्ये सिंगल मिळालंय. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत, दुसरी देखील मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तुम्हाला कंपल्सरी रनआउट करायचा आहे, हे देखील लक्षात ठेवा. 2 रन्स आल्यात धावसंख्या स्कोर कार्ड वरती. रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर 45 हा आकडा खरं तर तुम्हाला पाहायला मिळतो. कदाचित आज वडावरून काही प्रेक्षक निघाले असतील विक्रमला बाईक घेऊन, कारण की आता त्यांना कदाचित शेवटचा सामना पाहायचा असेल. हो, बैठक क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल, लास्ट बॉल वरती विकेट. 3 षटकांचा खेळ संपला आणि मग 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 45 टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. विजयासाठी 46 धावा करायच्या आहेत तुकाराम स्मृती निगडे या संघाला. वैयक्तिक 37 धावांची इनिंग जर का आवडली असेल रोहनची, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग.
प्लेइंग 11 स्कॉट मैदानाच्या आतमध्ये अंजनी कुमार वढावचा योगेश म्हात्रे लीडिंग करत असताना आपल्या टीमला आपण जरूर पाहू शकताय न्यू जर्सी मध्ये. विजयी ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाईल बक्षीस पात्र या मॅच साठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहताय. 18 चेंडू आणि 46 हम भी किसी से कम नहीं बारी बारी सबकी बारी. 434 धावांचं ते टार्गेट. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये रंगलेला तो सामना. ऑस्ट्रेलियाला असं वाटत होतं की तो सामना आम्ही सहज जिंकू परंतु काहीसा वेगळा विचार साऊथ आफ्रिका टीमने केला होता त्या दिवशी. ओडीआय इतिहासातील खरं तर सर्वोत्कृष्ट चेस त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला बॅट्समन पाठवा. 18 मध्ये 46 कठीण आहे पण तू सोपं नाहीये मी असं म्हणेल. चला बॅट्समन पाठवा. साई संघाला आमची विनंती असेल की आपण आयोजकांसोबत संपर्क साधला आहे. मॅच पाहण्यासाठी आमचे मित्र दीपेश पवार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सो वेलकम. पार्टनरशिप टीमचे आमचे सदस्य आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी वेलकम करूया. आणि स्टार वलक जबरदस्त टीम. खरं तर त्यांचा परफॉर्मन्स जो राहिलाय ना मागच्या वर्षापासून अप्रतिम. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल वडाव टीमला चला आपण मॅच ऑन करा. निगडे टीमला आमची विनंती आहे सामना सुरू करायचा आहे. रवी सरांना देखील आमची विनंती असेल सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. 46 चं टार्गेट. 18 चेंडू 3 षटक आणि 46 चं टार्गेट. अर्थातच जो उदाहरण तुम्हाला आम्ही दिला ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका 434 चं टार्गेट ऑस्ट्रेलियन टीमने ठेवलं होतं. साऊथ आफ्रिकेला चेजिंग करत असताना हर्षल गिब्स ची ती इनिंग आणि मग तो जल्लोष साऊथ आफ्रिकेचा आपण जरूर पाहिलाय. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील बऱ्याच वेळा मोठे टार्गेट हे चेस होत असताना आपण पाहिलंय. विश्वास ठेवावा लागेल. टायमिंग अलर्ट. टायमिंग स्टार्ट आहे. 10 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. वडाव टीम रोहन म्हात्रे द गेम ऑन. एकदा जोरदार टाळ्या उद्या या आयोजनासाठी. सर्वोत्कृष्ट आयोजन 2025-26 या सीझनची सुरुवात धायरेश्वर डोलवी च हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. क्षेत्ररक्षक जरूर वेगाने येईल. रन्स मिळेल 1 सिंगल. ओपनिंग साठी कौस्तुभ म्हात्रे आणि सोबत संतोष ही जोडी जरूर आपण पाहतोय. 46 चं टार्गेट आहे. 18 चेंडू 46 रन्स. दीपक दादा पाटील जिते यांचं आयोजन. खरं तर या आयोजनासाठी त्यांची मेहनत आपण जरूर पाहिले. ते इकडे आहेत. आमच्या सर्व आयोजकांना ते सपोर्ट करतायत. थँक्यू सो मच दीपक दादा. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू जरूर आपण निर्धाव पाहिलाय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज कुणाल म्हात्रे. हाय स्कोरिंग मॅच. बऱ्याच वेळा या स्पर्धेमध्ये आणि या विकेटवरती मागच्या 2 दिवस नव्हे तर आजही आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्यात. परंतु अशा परिस्थितीत या गुलाबी थंडीमध्ये 18 चेंडू मध्ये 46 चं टार्गेट कंप्लीट होईल का. कौस्तुभ म्हात्रे आपली नौका किनाऱ्यावरती पोहोचवेल का. लहरों से डर के नैया कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की
कभी हार नहीं होती. तुम्हाला मेहनत करावी लागेल. खराब चेंडू आहे, डाऊनस्टिकच्या बाहेर. पंचांचा निर्णय जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रास मध्ये जरूर वाढ होईल. धावसंख्या पुढे जाईल 1 रन्सने. 3 धावा विदाउट लॉस. राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कुणाल समोर एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. चेंडू मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दणदण करत सरळ सीमा पार. चौकार. अशा प्रकारच्याच फलंदाजाची आवश्यकता असेल तुकाराम स्मृती निगडे संघाला. 46 चं टार्गेट जर का तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला अगदी पहिला चेंडू पासून फटकेबाजी, तो विचार, तो गेम प्लॅन तुम्हाला करावा लागेल. आणि मी तर म्हणेल की या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये प्लॅनची गरजच नाहीये. विस्फोटक फलंदाजी, तोडफोड फलंदाजी होणं अपेक्षित असेल निगडे संघाकडून. चौकार जरूर आला. नसीब बदलते देर नाही लगती. आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील मी असं म्हणेल मॅच बदलताना वेळ लागत नाहीये. कुणालच्या अगेन्स्ट आलेला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 7 धावा. MSD महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर. काही वेळेस मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणावं लागेल. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक खेळाडू जर का आपण विचार केला तर काऊ कॉर्नर. वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध फील्ड केलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. ही लाईन आणि लेंथ आहे ना, टेस्ट क्रिकेट लाईन आणि लेंथ आपण पाहिले. आणि आजकालचे गोलंदाज फार हुशार झालेत. पूर्वी 3 स्टंपच्या मधोमध गोलंदाजी व्हायची आहे. चला टीम मीटिंग नकोय योगेश म्हात्रे प्लीज. चला घाई करा प्लीज. आपण घाई करायची आहे. टीम मीटिंग नकोय. फार वेळ घेऊ नका आपण. साई टीमला आमची विनंती असेल आपण आलात. 2 षटकांचा सामना असेल सेमीचा. सो आपली टीम रेडी ठेवायची आहे. अनिकेत, राकेश, बलाढ्य टीम, फॅन्टास्टिक टीम. कित्येक वर्ष, कित्येक दशक टेनिस बॉल क्रिकेट वरती ज्यांचा दबदबा राहिलाय असा संघ टीम साई. आमच्याकडे शब्द नाहीयेत कारण की प्रत्येक सीझन बदलत असतं. परंतु ट्रॉफी कोणी जिंकल्या तर साई. परंतु पैन तालुक्याचा आपण विचार केला तर मग जिते, भलवली, दादर, रावे या संघांचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. लेटखट क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगला प्रयत्न राहिलाय. रन्स जरूर 1 मिळेल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. सिंगल रन जरूर आले. कौस्तुभ ऑन स्ट्राइक जरूर पाहायला मिळेल. 118 नंबरची जर्सी प्रहार करावे लागतील. आक्रमक फटकेबाजी, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग ची आवश्यकता असेल. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर आता द्यावं लागेल. ज्या अर्थी आम्ही नेहमी म्हणतो बारी बारी सबकी बारी. फर्स्ट इनिंग मध्ये रोहनच्या हातामध्ये बॅट होती. आता सेकंड इनिंग मध्ये कौस्तुभच्या हातामध्ये बॅट आहे. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये त्या आल्या होत्या 22. रोहनच्या अगेन्स्ट तेवढ्या रन्स येतील का? चला त्याचं उत्तर दिलंय. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे. इट्स अ बिग विकेट. कौस्तुभ म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र या ठिकाणी जरूर मिळाले. कौस्तुभला बाद करण्यात यश मात्र जरूर आलंय.
रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 9 षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि इक्वेशन चा जर का आपण विचार केला तर इक्वेशन असेल येणारे चेंडू बाकी असतील 10 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 38. चला विकेट हॅट्रिक साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. बॅक टू द बॉलर दीपक पाटील यांच्याकडून कॅश प्राइज जीते. सिंगल रन्स जरूर मिलेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. सिंगल डबल से बात बदलने वाली नहीं है. सिंगल डबल्स ने हा सामना निगडे संघ जिंकू शकणार नाहीये. षटकार चौकारांची आतिषबाजी अपेक्षित असेल. लो फुल टॉस धीम्या गतीने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कदाचित बीमर ठरेल का परंतु तसं नाहीये घडलंय. डीप होणारा हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल आलाय. आज सर्व काही अंजनी कुमार वडावच्या प्लॅनिंग नुसार होतोय. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकला. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट मिळाला. पहिला सामना जिंकला. सेकंड मॅच देखील त्यांनी जिंकली आणि हा तिसऱ्या मॅच मध्ये देखील टॉस गमावला परंतु इव्हनिंग सेशन मध्ये टॉस जिंकल्यानंतर निगडे संघाने निवडलेली फलंदाजी हा कदाचित घातक निर्णय त्यांच्यासाठी ठरतोय असं आपण म्हणूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक कर्णधार टीम फलंदाजी निवडतायत परंतु आज मात्र तोच एक कदाचित चुकीचा निर्णय. परंतु अंजनी कुमार वडाव टीम आज डॉमिनेट करतोय. पहिल्या मॅच मध्ये ग्रामस्थ पांडापूर मग कोपरोली आणि मग तिसऱ्या राऊंड मध्ये आता मात्र एक बलाढ्य संघ तुकाराम स्मृती निगडे संघाला डॉमिनेट करत असताना आपण त्यांना पाहतोय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती विनीत. भरपूर प्रेक्षक आलेत आज. फुल पॅक स्टेडियम जरूर तुम्ही पाहू शकताय. पॅव्हलिंग कक्षाच्या खाली सर्व प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत असताना नो बॉल कदाचित लाईनच्या पुढे पाय पडला असेल. फ्रंट फुट नो बॉल. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. अनुभवी पंच बऱ्याच स्पर्धांचा अनुभव सन्माननीय रवी पाटील सर त्या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय. फ्री हिट फ्रीची संधी जरूर असेल. समोरला व्हीसेप मध्ये डाऊन द ग्राउंड एक टप्पा घेत चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार आणि या 4 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचेल 16 या धाव संख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकामध्ये रन्स आल्यात 16. आता विजयासाठी रन्स करायचे आहेत. तुकाराम स्मृती निगडे संघाला 6 चेंडू मध्ये 30 रन्स. अंजनी कुमार वडाव संघाचे आमचे स्पॉन्सर्स प्रेम यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण जरूर पाहू शकता. वेलकम प्रेम. प्रेम अँड श्रेयश 11 अंजनी कुमार वडाव. खरं तर या चालू सीझन पासून हे स्पॉन्सर्स खरं तर या टीमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि गुड लक असं म्हणावं लागेल. आपल्या टीमच्या सोबत जरूर ते जॉईन होतील. डॅशिंग लुक मध्ये त्यांना आपण पाहू शकता आणि येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये हे स्पॉन्सर्स तुम्हाला अंजनी कुमार वडाव संघाच्या सोबत पाहायला जरूर मिळतील. मिनी हेलिकॉप्टर वाईडिश लॉंग ऑफला रन्स मिळेल 1. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल 18 धावा. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. षटकार चौकार
18 रन्स झालेले आहेत. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 28 5 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता असेल अंतिम षटकासाठी. राहुल म्हात्रे हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज वडाव संघ. निश्चित टायमिंग होत नाहीये अलोंग द कार्पेट. आज मात्र वडाव चे ग्रामस्थ किंवा संपूर्ण कार्यपाठ विभाग आनंदित असतील की हा सामना जरूर आपण जिंकणार आहोत, कारण की तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 26 ची अपेक्षा असेल, आवश्यकता जरूर आहे. लॉस्ट इट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. कार्लोस ब्राथवेटची आठवण झाले. सलग आलेले 4 षटकार वेस्ट इंडिज टीम साठी, परंतु इकडे 3 चेंडूमध्ये 20 ची आवश्यकता. यावेळेस बॉल बॅक, कॅच अँड बॉलचा चान्स. यस, पकडलाय. सेलिब्रेशन जरूर पाहायला मिळत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. अंजनी कुमार वडाव टीम फार जुनं जाणतं नाव, बऱ्याच वर्षांचा इतिहास या टीमच्या सोबत जुडलेला आहे. आणि आज मात्र जरूर तुम्ही पाहताय की हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर सन्माननीय काशीनाथ म्हात्रे, अंजनी कुमार वडावचे माजी कर्णधार, की ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पुढे नेत असताना योगेश म्हात्रे, राजेश असेल, कुणाल असेल, रोहित असेल, रोहन, रौनक असेल, म्हणजे संपूर्ण टीम आज एकजूट होत असताना या मोठ्या स्पर्धेमध्ये एक ऐतिहासिक विजय मिळवत असताना आपण पाहू शकताय. औपचारिकता बॅलन्स असेल. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे. होय, ही मॅच जरूर जिंकले आणि ट्रॉफी वरती नाव एका जरूर पाहायला मिळेल. प्रेम अँड श्रेष 11 अंजनी कुमार वडाव. 2 षटकांचा सामना असेल. टॉस आपण आधी करूया. मॅन ऑफ द मॅच